90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अक्षयकुमार काळे यांचा विजय झालाय। एकूण 864 वैध मतांपैकी डॉक्टर अक्षयकुमार काळे यांना 692 मतं मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार प्रवीण दवडेंना 142 मतं मिळाली। 50 मतं अवैध ठरली। निवडणुकीतील दुसरे उमेदवार मदन कुलकर्णी यांना 27 तर जयप्रकाश घुमटकर यांना 3 मतं मिळाली। डॉक्टर अक्षयकुमार काळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। 90व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अक्षयकुमार काळे यांचा दणदणीत विजय झालेला आहे। आपल्यासोबत आहेत डॉक्टर अक्षयकुमार काळे सर। सर्वप्रथम संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन। काय सांगाल, विजय किती कठीण होता किंवा विजयाबद्दल आज जो झालेला आहे काय सांगता येईल? विजयाबद्दल मला पूर्ण आत्मविश्वास होता आणि मी पहिली पत्रकार परिषद जेव्हा इथे घेतली तेव्हा मला पत्रकारांनी विचारलं की विजयाची तुम्हाला किती टक्के खात्री आहे, तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की मला 100% खात्री आहे आणि त्या 100% खात्रीप्रमाणे मला विजय मिळालेला आहे आणि मला जितक्या मतांची अपेक्षा होती त्याच्यापेक्षा थोड्या जास्तीच मतं मला मिळाली असं मला वाटतं। सर, संमेलनाध्यक्षपदाचं म्हटलं की थोडेसे वादविवाद होतच असतात, काय चॅलेंजेस आहेत काय सांगता येईल? साहित्य संमेलनाच्या आधी नंतर दरम्यान वादविवाद होत असतात, परंतु असे वादाचे मुद्दे निदान आजपर्यंत तरी काही फारसे आलेले नाही आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की पुढेही काही वाद होतील म्हणून। सर, काय सांगाल, हे साहित्य संमेलन आहे संपूर्ण राज्याचं आणि जगभरातील जे मराठीचे अभ्यासक आहेत, साहित्यकार आहेत, त्यांचं लक्ष लागलेलं असतं, कसं राहील तुमच्या दृष्टिकोनातून? संमेलन हे सगळ्यांचं असतं। मला सगळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अगत्य याच्यासाठी आहे की आपण पाहतो की अनेक साहित्य संमेलन जी आहेत ती प्रादेशिक स्वरूपाची असतात किंवा विविध जाती गटात विभागलेली असतात, प्रदेशनिहाय असतात। तसं हे संमेलन नाही। हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्व मराठी रसिकांचं, अभ्यासकांचं, वाचकांचं आहे आणि आपण पाहतोय या सगळ्या संमेलनांमध्ये की सगळ्या स्तरातले लोक अगदी उत्साहाने या संमेलनात सहभागी होत असतात आणि विविध प्रकारचे जे काही कार्यक्रम आहेत त्याच्यातून मराठी रसिक फार मोठ्या प्रमाणावर साहित्याबद्दलची जी ऊर्जा आहे ती मिळवत असतात। त्या दृष्टीने हे संमेलन निश्चितच यशस्वी ठरेल असं मला वाटतं आणि मराठी संमेलनाकडून म्हणजे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडून जी एक आशा असते किंवा जी एक अपेक्षा असते की एक मार्गदर्शन मिळावं सगळ्या रसिकांना आणि अभ्यासकांना, ते निश्चितपणे मिळेल असं मला वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।